आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। तर अजित पवार गोटचिडी सारखे अर्थ खात्याला चिटकून बसले आहेत। अजित पवार आम्हाला कधी जवळचे वाटले नाहीत, लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। लक्ष्मण हाके हे देशी दारूचे ब्रँड अँबॅसिडर, हाकेंना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। सूरज चव्हाण आक्रमक, सूरज चव्हाणांकडून लक्ष्मण हाकेचा ढेकून असाही उल्लेख। लक्ष्मण हाकेंचं कार्य शून्य, ते कधीपासून ओबीसी नेते झाले। हाकेंच्या अजित पवारांवरच्या टीकेला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे प्रफुल्ल पटेलांचा विरोध, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। जिथे प्रस्ताव नाही त्याला विरोध करण्याचा प्रश्नच येतो कुठे, सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट। आमच्या पक्षात एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही, चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा प्रश्नच येत नाही, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादी जयंत पाटलांविरोधात तरुण नेतृत्वामध्ये नाराजी असल्याची चर्चा। प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचं वाटप परस्पर निवडीवरून पवारांकडे तक्रार जाणार, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे ध्यान साधनेसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे ध्यान साधनेमध्ये मग्न। धनंजय मुंडेंनी अगोदरच ध्यान साधनेचा मार्ग शोधला, ही चांगली गोष्ट। मंत्रिपदानंतर मुंडेंची आमदारकी जाणार आहेच, लवकरच अजितदादा पक्षातूनही हकालपट्टी करतील। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा।